श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 17 जानेवारी 2025 वार शुक्रवार म्हणजेच उद्या आहे नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी. तर प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांची प्रगती व्हावी यासाठी असा एक दिवा लावा. त्यांची शिक्षणात प्रगती होईल. त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहीत आहे बघा, गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे. त्यामुळे उद्या हा उपाय कराच. तसेच संकष्टी चतुर्थीला व्रत केल्यानं गणपती बाप्पा सर्व मनोकामना देखील पूर्ण करतात. आणि उद्या आहे या नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी. त्याचबरोबर काय उपाय करायचा आहे तेच जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि या दिवशी आईनं आपल्या मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे. तो दिवा कसा लावायचा, कुठे लावायचा हेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. त्याआधी धनलाभासाठी देखील काही उपाय सांगणार आहे. घरात नेहमी आर्थिक अडचणी, काही आर्थिक चणचण भासत असेल, कितीही पैसे आले तरी देखील ते घरात टिकत नसतील, काही ना काही कारणाने ते खर्च होत असतील किंवा येणाऱ्या पैशापेक्षा पैसा जास्त खर्च होत असेल, तर त्यासाठी त्याचबरोबर पैसा टिकून राहण्यासाठी धनलाभासाठी काय करायचं आहे बघा. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा अर्चा करायची आहे. अभिषेक करावा, शक्य असल्यास उपवास करावा, शक्य नसेल तर काहीच हरकत नाही. परंतु बघा त्यांची विधिवत पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे. त्यानंतर दिवसभरात कधीही गणपती बाप्पांना दुर्वांची माळ जी आहे ती तुम्हाला अर्पण करायची आहे व त्यासोबत मोदकाचा नैवेद्य अर्पण करा. तुमच्या जवळपास जर मंदिर असेल तर तिथे जाऊन करा किंवा हा उपाय अगदी घरातील गणपतीलाही तुम्ही करू शकता. हे बघा, हा उपाय तुम्ही अगदी कधीही सकाळी करा किंवा सायंकाळी कधीही करा. ही दुर्वांची माळ व नैवेद्य अर्पण करून झाल्यावर श्री गणेश स्तोत्राचं पठण किमान एक वेळा तरी तुम्हाला करायचं आहे व प्रार्थना करा. तुमची जी काही इच्छा आहे ती बाप्पाला सांगा, ते तुमची सर्व इच्छा पूर्ण करतील. परंतु हा उपाय प्रत्येक संकष्टीला करायचा आहे. यानंतर बघा, आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी उद्या संकष्टी चतुर्थी आहे, नवीन वर्षातील ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे. तर उद्या आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी या दिवसापासून सलग 21 दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे. सर्वात आधी बघा, तुम्हाला जर मासिक धर्म आला असेल किंवा विटाळ असेल, सुतक असेल तर तुम्हाला करता येणार नाही, तर तुम्ही नंतरच्या संकष्टी चतुर्थीपासून देखील करू शकता. तर काय करायचं आहे, सर्वात आधी सकाळी श्री गणेशाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना बघा, तुम्ही पाण्याने करू शकता, दुधाने करू शकता किंवा पंचामृताने देखील करू शकता. जे शक्य असेल त्याने अभिषेक करायचा आहे. धूप दीप दाखवायचा आहे. त्यानंतर बघा, त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर सर्व पूजा झाल्यानंतर हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळी देखील हा दिवे लागणीच्या वेळी तरी केला तरी चालणार आहे. काय करायचं आहे, एक दिवा घ्यायचा आहे. बघा, दिवा घेताना तुम्ही अगदी मातीची पंती जरी घेतली तरी चालणार आहे. त्यानंतर एक डिश घ्या किंवा खाऊचं पान घेतलं तरी चालेल. अगदी बघा, त्या डिशमध्ये तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. त्या तांदळावर हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्यावर पंती जी आहे ती ठेवायची आहे. नंतर त्या पंतीमध्ये 2 वातींची मिळून एक वात तयार करून घ्यायची आहे.
ती त्यात ठेवा. त्यानंतर मोहरीचे तेल टाकायचं आहे. आता मोहरीचं तेल नसेल तर अगदी दुसरं कुठलं तुम्ही वापरत असाल ना, ते तेल टाकलं तरी चालेल, परंतु जर मोहरीचं तेल असेल तर अतिशय उत्तम. त्यानंतर काय करायचं आहे बघा, नसेल तर तुमच्याकडं मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही ज्या पिवळ्या मोहऱ्या आहेत त्या थोड्याशा टाकायच्या आहे. आणि मोहरी बघा टाकल्यानंतर अजून एक वस्तू जी आहे ती तुम्हाला टाकायची आहे. ती गोष्ट म्हणजे आपल्याला कापराच्या 5 वड्या त्यात टाकायच्या आहे. आता भीमसेनी जर कापूर असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर भीमसेनी कापूर नसेल तर जो कुठला तुम्ही कापूर वापरत आहात तर तो वापरायचा आहे. परंतु जर भीमसेनी कापूर असेल तर तो अधिक प्रभावी आहे, परंतु नसेल तर काहीच हरकत नाही. त्यानंतर बघा दिव्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर हळदी स्वतःला लावायचं आहे. बघा सलग रोज 21 दिवस 5 वड्या कापराच्या घालायच्या आहेत. त्यानंतर मोहरीचं तेल तुम्हाला लागणार आहे. मोहरी घालायची गरज नाही जर मोहरीचं तेल असेल तर. यानंतर अत्यंत महत्त्वाची वस्तू त्यात टाकायची आहे, ती म्हणजे आपल्याला काळ्या मिऱ्या ज्या आहेत त्या टाकायच्या आहे. रोज आपल्याला 5 कापराच्या वड्या, 5 काळ्या मिऱ्या घालायच्या आहे. हे सलग बघा 21 दिवस हा उपाय जो आहे तो करायचा आहे. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला चतुर्थीपासून हा उपायाला सुरुवात करायची आहे. मग हा उपाय तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी करू शकता. नंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. देवघरातच हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर कुलदेवीचे स्मरण करायचं आहे. त्यासाठी आपल्याला नवार्णव मंत्राचा जप देखील करायचा आहे. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा नवार्णव जो मंत्र आहे त्याचा 1 माळ जप करायचा आहे. त्यानंतर ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः या मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे. ही सेवा करायची आहे व नंतर गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करायची आहे. मुलांच्या शिक्षणातील अडथळे जे काही येत असतील, काही समस्या असतील, अगदी करिअरविषयी असेल, नोकरीविषयी असतील, शिक्षणाविषयी ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या समस्या सांगायच्या आहे. त्यानंतर हा दिवा विझल्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा कदाचित कापरामुळे मिऱ्या व मोहरी जळून जाईल किंवा नाहीही अर्धवट जळालेलं जर असेल तर ते काढून टाकून पुन्हा दुसऱ्या दिवशी हाच दिवा तुम्हाला 21 दिवस वापरायचा आहे. सेम ह्याच पद्धतीने करायचा आहे. तोच दिवा तुम्हाला 21 दिवस जो आहे तो वापरायचा आहे. त्या दिव्यामध्ये जे काही राहिलेलं आहे ते एका डब्बीत किंवा एका पिशवीत तुम्हाला ते साठवून ठेवायचं आहे. त्यानंतर बघा 21 दिवस हे करायचं आहे. प्रत्येक वेळी लक्षात घ्या, नवीन 5 कापराच्या वड्या, 5 काळ्या मिऱ्या, थोडीशी मोहरी टाकायची आहे. जळालं नाही तर तेच परत वापरू नका. प्लेटमध्ये तांदूळ रोज तेच वापरले तरी चालते किंवा ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता. रोज आसन बघा अशाच पद्धतीने तुम्हाला ही सेवा जी आहे ती करायची आहे. दिव्याचा आसन देखील तुम्हाला बदलायचं नाही. तुम्ही प्लेट घेतली ना तर ती प्लेटच ठेवायची आहे, परंतु दिव्यातील वात, मोहरी, काळी मिरी, कापूर रोज बदलायचा आहे. एका डब्यात 21 दिवस हे दिव्यातील सर्व साहित्य जे उरलेलं आहे अर्धवट जळालेलं ते साठवून नंतर ते 21 दिवस झाल्यानंतर पाण्यात सोडून द्यायचं आहे. तुम्हाला या संकष्टीला काही प्रॉब्लेम असतील तर अगदी पुढच्या संकष्टीपासून तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर हा उपाय करत असताना जर मासिक धर्म आला किंवा गावी जावं लागलं तर तेवढे दिवस ते स्किप करायचे आहे आणि पुन्हा सेवा कंटिन्यू करायची आहे. परंतु 21 दिवस हा उपाय आईनेच आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. करून बघा, तुमच्या मुलांतील सर्व समस्या कमी होतील. अनुभव घेऊन बघा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.